हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल सुगरण. तर आज आपण बनवत आहोत ढाबा स्टाईल असा अख्खा मसूर. त्याच्यासाठी मी 1 वाटी अख्खा मसूर घेतला आहे. तो 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आणि नंतर 15 ते 20 मिनिट असंच भिजत ठेवल्यानंतर मी एका कुकरच्या डब्यामध्ये ते ट्रान्सफर करून घेत आहे ते शिजण्यासाठी. याला आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायचे आहे. तर त्याच्यासाठी आवश्यक तेवढे पाणी ओतायचे त्याच्यामध्ये आणि कुकरमध्ये पाणी ओतून ते गरम झाल्यानंतर स्टँड ठेवून त्याच्यामध्ये डबा ठेवून द्यायचा आणि कुकरचं झाकण लावून घेत आहे. तर याच्यासाठी मसाला तयार करून घेऊ आता आपण. त्याच्यासाठी मी 2 ते 3 कांदे घेतलेले आहेत. ते मोठे चिरून घ्यायचे आहेत. मोठे कांदे स्लाईसमध्ये चिरून घेते आणि 1 टोमॅटो. जर तुम्हाला जास्त चटपटीत हवं असेल तर तुम्ही याच्या ठिकाणी 2 टोमॅटोसुद्धा घेऊ शकता. याच्यासाठी जास्त सामान लागत नाही किंवा मसाला काढण्यासाठी जास्त साहित्यही लागत नाही. 2 ते 3 कांदे आणि 1 टोमॅटो अशा पद्धतीने मी ते चिरून घेत आहे. चिरल्यानंतर मिक्सरमध्ये त्याची पाणी न टाकता पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला. फक्त 2 ते 3 कांदे आणि 1 टोमॅटो याची पेस्ट करून घ्यायची पाणी न टाकता मिक्सरमध्ये. आणि नंतर जो कुकर लावलेला आहे त्याच्यामध्ये 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. तर नंतर मी एका कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल टाकलेले आहे. त्याच्यानंतर त्याच्यात आलं लसूण खोबऱ्याची आपली नेहमीची जी पेस्ट असते ती टाकलेली आहे आणि जी आपण कांदा आणि टोमॅटोची जी पेस्ट केली होती ती त्याच्यामध्ये टाकायची आणि व्यवस्थित परतून घ्यायची, कारण आपण कच्चा कांदा आणि कच्चा टोमॅटो टाकला होता याच्यामध्ये. तेल सुटेपर्यंत ते एकदम व्यवस्थित असे परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यात मी 1-2 काड्या अशा दालचिनीचे टाकलेले आहेत त्याच्यानंतर मसाले टाकून घेऊ. सर्वप्रथम हळद, त्याच्यानंतर लाल मिरची पावडर आणि आपला घरगुती मसाला 2 चमचे टाकलेला आहे मी इथे. व्यवस्थित एकदम मसाला तेल सुटल्यानंतर तो सुद्धा अजून थोडंसं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. परतल्यानंतर जे मसूर होता, शिजलेला मसूर, तो टाकायचा आहे त्याच्यामध्ये. मसूर टाकल्यानंतर तो व्यवस्थित असा सर्व मिक्स करून घ्यायचा आपल्याला आणि तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ओतून घ्या. आता ढाबा स्टाईल मसूर म्हटल्यानंतर तो जास्त पातळ नसणार आहे, थोडासा ग्रेव्ही टाईपमध्येच त्याची भाजी होईल. आवश्यकतेनुसार पाणी टाकून एक मोठ्या गॅसवरती उकळी येऊन देऊन बारीक गॅस करून टाकायचा आणि चवीपुरते मीठ टाकायचे आहे त्याच्यामध्ये. तुम्ही बघू शकता किती छान अशी अख्खा मसूरची भाजी झाली आहे. एकदम साधी सिंपल आहे. नक्की ट्राय करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.